एखादा मेसेज किंवा ईमेल टाईप करून तो सेंड करण्याआधीच आपण अनेकदा बॅकस्पेस दाबून सगळं पुसून टाकतो. आपण सर्वांनीच हे कधी ना कधी केलेलं आहे. पण का करतो आपण असं? तो मेसेज चुकीचा असतो म्हणून नाही. नक्कीच नाही. तर समोरचा काय विचार करेल किंवा लोक काय म्हणतील या एकाच भीतीने आपण एखादा निर्णय घेताना किंवा नवीन सुरुवात करताना किंवा अगदी साधे कपडे निवडतानाही मनाच्या एका कोपऱ्यात हाच एक आवाज सतत घुमत असतो. खरंय, अगदी रोजच्या जगण्यातला हा भाग झालाय. हो ना? आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा मानसिक आजाराचे तुकडे करणार आहोत ज्याने माणसाची अनेक स्वप्न जन्माला येण्याआधीच मारून टाकली आहेत. बापरे, पण हे खूप मोठं आणि कटू सत्य आहे. अगदी. आणि विशेष म्हणजे या आजारावर उपाय शोधण्यासाठी आपण कुठल्या पाश्चिमात्य मानसशास्त्राचा नाही तर तब्बल 400 वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या श्रीमद दासबोध या ग्रंथाचा आधार घेणार आहोत. क्या बात आहे. हा खूपच रंजक दृष्टिकोन असणार आहे. हो. आणि दासबोधातील मूर्ख लक्षणे आणि जनस्वभाव या दशकांच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की ही एक साधी वाटणारी भीती कशी एखाद्या छुप्या व्हायरससारखी माणसाला आतून पोखरत असते. म्हणजे आपण स्वतःसाठी जगतोय की समाजाच्या रिमोट कंट्रोलवर चालतोय असा प्रश्न मला पडतो. मी तर म्हणेन की हा खरोखरच एक अदृश्य व्हायरस आहे. आणि याला नुसती भीती म्हणण्यापेक्षा ही मानवी मनाची एक प्रकारची उत्क्रांत झालेली गुलामगिरीच आहे. गुलामगिरी म्हणजे कसं काय? हे बघा, जर आपण हजारो वर्ष मागे गेलो ना तर माणूस हा टोळी करून राहणारा प्राणी होता. बरोबर. त्या काळात जर टोळीने एखाद्याला नाकारले तर त्याचा अर्थ थेट मृत्यू असायचा. बापरे. हो ना. त्यामुळे इतरांना आपण आवडावे किंवा टोळीने आपल्याला स्वीकारावे ही आपल्या मेंदूची एक मूळ रचनाच आहे. पण अडचण अशी आहे की आज आपण जंगलात राहत नाही. खरंय. आता काही आपल्याला टोळीतून हाकलून देण्याची भीती नाहीये. अगदी बरोबर. आज कोणी आपल्याला नाकारलं तरी आपला जीव जात नाही. तरीही आपला मेंदू त्याच जुन्या प्रणालीवर चालतो. आपण सतत दुसऱ्यांच्या नजरेतून स्वतःची किंमत ठरवत असतो. म्हणजे तो एक प्रकारचा मेंदूतला बिघाड किंवा बग असल्यासारखंच आहे. हो, अगदी तसंच बघ. आणि समर्थ रामदासांनी दासबोधाच्या दुसऱ्या दशकात ज्याला मूर्ख लक्षणे म्हणतात तिथे ह्याच मानसिक व्हायरसचे अत्यंत परखड आणि अचूक वर्णन केले आहे. हे मेंदूच्या रचनेशी जोडलेलं स्पष्टीकरण खूपच विचार करायला लावणार आहे. मी विचार करत होते की 400 वर्षांपूर्वी समर्थ रामदासांनी ज्याला मूर्ख लक्षणे म्हटलं ते आजच्या भाषेत आपल्या मेंदूतला बग आहे. हो, तसंच म्हणता येईल. दासोबोधात त्यांनी मानवी स्वभावाच्या या कमकुवतपणावर नेमके काय भाष्य केले आहे? कारण आपण ज्या व्हॅलिडेशनच्या किंवा इतरांच्या मान्यतेच्या भुकेबद्दल बोलतोय ती भूक आजकाल सोशल मीडियाच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे अधिकच वाढली आहे. खरं तर दासबोधातील एक ओवी या आजच्या व्हॅलिडेशनच्या भुकेवर थेट प्रहार करते. समर्थ रामदास स्पष्टपणे म्हणतात, आपणासे जेथे मान तेथे अखंड गमन, रक्षणेने मानाभिमान तो एक मूर्ख. वाव. म्हणजे शब्द ऐकायला खूप साधे वाटतात पण त्याचा अर्थ खूप खोल असणार. हो, याचा शब्दशः अर्थ असा आहे की जिथे आपल्याला मान मिळतो किंवा जिथे आपली खोटी स्तुती होते तिथे जो माणूस वारंवार जातो आणि त्या नादात आपला खरा स्वाभिमान कसा राखावा हे विसरतो तो एक मूर्खच आहे. आता याला आपण आजच्या संदर्भात जोडून पाहूया. आज मान मिळणे म्हणजे काय तर सोशल मीडियावर मिळणारे व्हर्च्युअल लाईक्स किंवा खोटा फॉलोअर्सचा आकडा किंवा समाजात मिळणारी उथळ शाबासकी. अगदी बरोबर. आणि ओवीत एक अत्यंत महत्वाचा शब्द आहे, अखंड गमन, म्हणजे तिथेच वारंवार जाणे. अखंड गमन म्हणजे आजच्या भाषेत सतत मोबाईल चेक करणे किंवा सतत नोटिफिकेशन्स पाहणे असाच अर्थ झाला ना. हो, अगदी तसंच. माणसाला एकदा ती खऱ्या खोट्या स्तुतीची चटक लागली ना की तो वारंवार त्याच गोष्टी करू लागतो. त्याला ते डोपामाइन हवं असतं. मग या पूर्ण प्रक्रियेत सर्वात मोठा धोका कोणता असतो? सर्वात मोठा धोका जो समर्थ सांगतात तो म्हणजे रक्षणेने मानाभिमान. म्हणजे या खोट्या स्तुतीच्या आणि तात्पुरत्या मान्यतेच्या आहारी जाऊन माणूस स्वतःचं मूळ अस्तित्व आणि स्वतःची खरी स्वप्ने गमावून बसतो. स्वतःचा स्वाभिमानच विसरतो तो. हो, लोकांची पसंती मिळवण्यासाठी माणूस असा काही वागू लागतो, असा मुखवटा धारण करतो जो तो मुळात नसतोच. तो स्वतःच्या तत्वांची तडजोड करायला लागतो. आणि हे खूप भयानक आहे. हो, कारण केवळ लोकांना काय आवडेल याचा विचार करून जेव्हा स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेतले जातात तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने स्वतःचा आदर गमावून बसतो. पण
इथे मला एक अत्यंत व्यावहारिक अडचण उभी राहते असं वाटतं. कोणती अडचण? म्हणजे माणूस हा समाजशील प्राणी आहे ना. आपण समाजात राहतो, त्यामुळे इतरांनी आपल्याला चांगलं म्हणावं किंवा आपला आदर करावा असं वाटणं हे मानवी स्वभावाचाच एक नैसर्गिक भाग आहे. हो, साहजिक आहे. मग आपण समाजाशी पूर्णपणे फटकून तर राहू शकत नाही किंवा मला कोणाचीच पर्वा नाही असा विचार करून बेजबाबदारपणे वागू शकत नाही. नक्कीच नाही. मग समाजात एका सुसंस्कृत व्यक्तीसारखं मिसळणे आणि समर्थांनी सांगितलेला हा मूर्खपणा, यात नेमकी सीमारेषा कुठे आखायची हे कसं ठरवायचं? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे आणि हा फरक समजून घेणंच सर्वात महत्वाचं आहे. समाजात राहणे आणि समाजाच्या प्रतिक्रियांचा गुलाम होणे यात जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे गुलाम व्हायचं नाहीये आपल्याला. अगदी. समर्थ रामदास कुठेही समाज नाकारत नाहीत. उलट दासबोधात लोकसंग्रह कसा करावा यावर त्यांचा स्वतंत्र विचार आहे. ते समाजाच्या आहारी जाण्याला मूर्खपणा म्हणतात. बरं. सीमारेषा ही तुमच्या प्रेरणेत दडलेली असते. कोणतीही कृती करताना तुमची मूळ प्रेरणा काय आहे हे तपासायला हवं. म्हणजे इंटेन्शन काय आहे? हो, पण जर प्रत्येक कृती केवळ लोक माझ्याबद्दल काय विचार करतील या भीतीने किंवा 4 लोकांनी स्तुती करावी या लालसेने ठरत असेल तर तिथे गडबड आहे. तिथे तुम्ही आयुष्याचं नियंत्रण समाजाच्या हातात दिले आहे. हां. म्हणजे समाजशील असणे याचा अर्थ लोकांशी सुसंवाद साधणे किंवा त्यांच्याशी जोडले जाणे असा आहे. हो, पण लोकांच्या मतांवर स्वतःच्या आनंदाचे आणि दुःखाचं मोजमाप करणे म्हणजे मूर्खपणा. ही सीमारेषा आता खूपच स्पष्ट झाली माझ्यासाठी. कृतीमागची प्रेरणा महत्वाची आहे, पण स्तुती मिळवण्याची लालसा हा तर या समस्येचा फक्त एक भाग झाला. हो, बरोबर. पण मला वाटतं या नाण्याची दुसरी बाजू अधिक अस्वस्थ करणारी आहे. कोणती बाजू? ती म्हणजे लोकांच्या टीकेची भीती. या लोक काय म्हणतीलच्या भीतीने माणूस दुटप्पी जीवन जगायला कसा सुरुवात करतो हे आजच्या कॉर्पोरेट जगात आणि कौटुंबिक जीवनातही आपल्याला स्पष्ट दिसतं. हो ना, दुटप्पीपणा हा या मानसिक गुलामगिरीचा सर्वात मोठा आणि भयानक परिणाम आहे. मी तर म्हणेन की हा एक मोठा रोग आहे. कसं काय? बाहेरच्या जगात जेव्हा टीका होण्याची भीती असते ना, तेव्हा माणूस आपला खरा स्वभाव दाबून ठेवतो. समर्थ रामदासांनी याच मानसिकतेवर एका अत्यंत कडक ओवीतून प्रहार केला आहे. कोणती ओवी आहे ती? ते म्हणतात, घरीच्या वरी खाय दाळा, बाहेरी दीन बापुडा, ऐसा जो का वेळपुडा तो एक मूर्ख. बापरे, घरीच्या वरी खायदाडा, बाहेरी दीन बापुडा, हे ऐकायला जेवढं सोपं वाटतं तेवढंच ते आतून हादरून सोडणारं आहे. हो, कारण ते सत्य आहे ना. अगदी. आजच्या आधुनिक मानसशास्त्रात ज्याला डिस्प्लेसमेंट ऑफ अँगर म्हणतात, तेच हे लक्षण आहे असं मला वाटतं. अगदी 100% तेच आहे हे. म्हणजे समाजात किंवा ऑफिसमध्ये, बॉससमोर किंवा नातेवाईकांसमोर आपण अत्यंत दीन बापुडा म्हणजे लाचार आणि अतिनम्र असल्याचं नाटक करतो. हो, कारण तिथे आपल्याला भीती असते की आपलं नाव खराब होईल किंवा लोक काय म्हणतील. अगदी तेच. पण तोच दाबलेला राग किंवा तीच चिडचिड आपण घरात आल्यावर आपल्या जिवलग माणसांवर आणि आपल्या कुटुंबावर काढतो. हे मी खूप लोकांमध्ये पाहिलंय. ते आपल्याला समजून घेतील हा एक गृहीत धरलेला भाग असतो. हो, ज्या लोकांच्या किंवा समाजाच्या भीतीपोटी आपण बाहेर नम्रतेचा मुखवटा घालतो ना, त्यांच्याकडून होणाऱ्या संभाव्य अपमानाची भीती आपण घरातल्या असुरक्षित आणि प्रेमाच्या माणसांवर राग काढून शांत करतो. हे खूपच वाईट आहे. हो, आणि म्हणूनच हा असा दुटप्पी माणूस मूर्खच समजावा असं समर्थ अत्यंत स्पष्टपणे सांगतात. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ज्या अनोळखी लोकांच्या मतांसाठी आपण आपल्या जवळच्या माणसांना दुःख देतो, ते लोक खरोखरच पडत्या काळात मदतीला धावून येतात का? कधीच नाही. माझा अनुभव तरी सांगतो की कधीच नाही. ते लोक फक्त नाव ठेवण्यासाठी किंवा चुका काढण्यासाठीच असतात. हो, आणि आपली तुलना इतरांशी करण्यासाठीच असतात ते. हो ना. आणि त्यांच्या त्या अदृश्य दबावापोटी आपण आपल्या खऱ्या माणसांचं आयुष्यही अवघड करून टाकतो. हे असं आहे की आपण आपल्या घामाच्या पैशाने एखादी अत्यंत महागडी आणि सुंदर गाडी विकत घेतली आहे. पण त्या गाडीचं स्टिअरिंग आपण स्वतःच्या हातात न ठेवता रस्त्यावर चालणाऱ्या एखाद्या पूर्णपणे अनोळखी माणसाच्या हातात दिलंय. क्या बात आहे. खूपच छान उदाहरण दिलं तुम्ही. हो, कारण तो माणूस ती गाडी खड्ड्यात घालेल की भिंतीवर आदळेल हे आपल्याला माहीत नसतं. तरीही आपण त्याला विचारतो की सांगा, मी गाडी डावीकडे वळवू की उजवीकडे. आपण आपल्या आयुष्याचं नियंत्रण समाजाच्या हातात का देतो? खरं सांगू, हे नियंत्रण आपण देतो कारण आपण स्वतःच्या क्षमतेवर अविश्वास दाखवतो. आपण स्वतःला विसरतो. स्वतःवर विश्वास नसतो आपला. हो, आणि सर्वात दुःखद भाग असा की जे लोक ही गाडी चालवायला घेतात ना,
ते बहुधा आपले हितचिंतक नसतातच. मुळीच नसतात. याच संदर्भात दासबोधातील मूर्ख लक्षणांमध्ये आणखी एक सडेतोड ओवी आहे आणि मला वाटतं ती आजच्या सायबर बुलिंग, ट्रोलिंग आणि विषारी नातेवाईकांना तंतोतंत लागू पडते. सांगा ना ती ओवी. ती ओवी अशी आहे, दुर्जनाचे नी बोले, मर्यादा सांडून चाले, दिवसा झांकिले डोळे, तो एक मूर्ख. म्हणजे दुर्जन लोकांच्या बोलण्यावरून स्वतःचा मार्ग बदलणे किंवा स्वतःचं नुकसान करून घेणे असाच याचा अर्थ होतो ना? हो, अगदी बरोबर. ओवीत तो जो दिवसा झांकिले डोळे हा शब्दप्रयोग आला आहे तो मला खूप विचार करायला लावणारा वाटतो. म्हणजे समोर प्रकाश आहे किंवा सत्य काय आहे हे डोळ्यांना दिसत आहे तरीही मुद्दाम डोळे झाकून घेणे. बरोबर. इथे दुर्जन म्हणजे कोण? तर जे लोक केवळ निंदा करण्यासाठी किंवा टोमणे मारण्यासाठीच बोलतात. त्यांचा उद्देश तुम्हाला सुधारणे हा नसतो. हां, त्यांचा उद्देश फक्त नकारात्मकता पसरवणे हाच असतो. अगदी. त्यांचा उद्देश तुम्हाला खाली खेचणे हा असतो. अशा लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन किंवा सोशल मीडियावरील त्यांच्या कमेंट्स वाचून जर एखादा माणूस स्वतःचा योग्य मार्ग सोडत असेल तर ते चुकीचं आहे. किंवा नैराश्यात जाऊन स्वतःचं आयुष्य थांबवत असेल तर. हो, तर तो एका अज्ञानासारखा वागतो. समाज अनेकदा प्रवाहाचा विरुद्ध जाणाऱ्याला खाली खेचण्याचाच प्रयत्न करतो. हे एक वास्तव आहे. खरंय, समाज सहसा वेगळं काही स्वीकारत नाही लवकर. हो ना. पण केवळ कोणीतरी निंदा करतंय म्हणून स्वतःचे डोळे झाकून घेणे आणि स्वतःच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे हा पूर्णपणे मूर्खपणा आहे. हे अगदी पटलं मला. पण मग या चक्रव्यूहातून बाहेर कसे पडायचे? कारण समस्या तर आता पूर्णपणे उलगडली आहे आपल्यासमोर. लोक काय म्हणतील ही मानसिकता आपला स्वाभिमान कसा नष्ट करते, आपल्याला दुटप्पी कसे बनवते आणि दुर्जनांच्या हातात आपले नियंत्रण कसे देते हे आता व्यवस्थित समजले. हो. पण व्यावहारिक जगात यातून बाहेर पडण्याचा प्रत्यक्ष मार्ग काय आहे? आपण समाजाला सोडून जंगलात तर जाऊ शकत नाही. अजिबात नाही. जंगलात जाण्याची काहीच गरज नाहीये. मग समाजात राहूनच या मेंटल मालवेअरला कसा आळा घालायचा? समर्थ रामदास स्वामींनी यासाठी काही ठोस उपाय दिला आहे का दासबोधात? नक्कीच दिला आहे. बघा, दासबोध हा केवळ चुका दाखवणारा ग्रंथ नाहीये, तर तो एका परिपूर्ण आयुष्यासाठीचा मार्गदर्शक ग्रंथ आहे. दासबोधातील दशक 15 आणि 19 मध्ये समर्थांनी जनस्वभाव आणि राजकारण यावर अत्यंत सविस्तर विवेचन केले आहे. राजकारण म्हणजे इलेक्शनवालं राजकारण नाही ना? नाही. इथे राजकारण म्हणजे लोकांशी कसा व्यवहार करावा याचं मानसशास्त्रीय विवेचन. त्यांनी एक वास्तव स्पष्ट केले आहे की या जगात सर्व प्रवृत्तीचे लोक असणारच आहेत. अगदी 5 बोटं सारखी नसतात तसं. हो, लोक उगीचच दोष देणार, काही लोक कायम निंदाच करणार, हे समाजाचं वास्तव आहे आणि ते कधीच बदलता येणार नाही. खरंय. पण त्यावर उपाय म्हणून त्यांनी संन्यास घ्यायला सांगितलेला नाहीये. त्यांनी विवेक नावाचे अत्यंत प्रभावी शस्त्र आपल्याला दिले आहे. समर्थ स्पष्ट म्हणतात, उगीची वादंग वाढविणे हा मूर्खपणा होय. उगीची वादंग वाढविणे म्हणजे विनाकारण वाद घालणे. हो, जे लोक केवळ त्रास देण्यासाठी बोलतात त्यांच्याशी वाद घालत बसू नये. त्यांच्याकडे विवेकासहित दुर्लक्ष करावे. पण इथे सगळ्यात मोठा व्यावहारिक प्रश्न उभा राहतो ना? कोणता? म्हणजे विवेक हा शब्द ऐकायला खूप छान आणि सोपा वाटतो. हो. पण प्रत्यक्ष आयुष्यात त्याचा वापर कसा करायचा? समजा आता ऑफिसमध्ये एखादा आपला मार्गदर्शक किंवा मेंटॉर आपल्या कामावर काही चांगली टीका करत असेल, ज्याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम म्हणतो, तर ती टीका आणि लोक काय म्हणतील या भीतीतून येणारी विषारी टीका यातील फरक कसा ओळखायचा? हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण दोन्हीकडे लोकच बोलत आहेत ना, आणि दोन्हीकडे आपल्यावर टीकाच होत आहे. मग कोणाचे ऐकायचे आणि कोणाकडे दुर्लक्ष करायचे हे आपण कसे ठरवायचे? हा विवेकाचा सर्वात कळीचा मुद्दा आहे. विवेक म्हणजे केवळ विचार करणे नव्हे, तर सत्य आणि असत्य तसेच योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखण्याची पारख. जेव्हा टीका होते ना, तेव्हा विवेकी माणूस त्या टीकेमागची प्रेरणा आणि उद्देश तपासतो. जो खरा हितचिंतक असतो तो तुमची चूक दाखवताना त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सुचवतो. अगदी बरोबर. त्याच्या बोलण्यात एक प्रकारची सकारात्मकता असते. हो, त्याच्या बोलण्यात तुम्हाला उभे करण्याची तळमळ असते. त्याची टीका तुम्हाला घडवण्यासाठी असते. या उलट जी विषारी टीका असते किंवा जी लोक काय म्हणतील वाली मानसिकता असते, तिचा एकमेव उद्देश तुम्हाला पाडणे हा असतो. किंवा तुमच्यात न्यूनगंड निर्माण करणे हा असतो. अगदी बरोबर. विवेकी माणूस हा फरक अत्यंत शांतपणे ओळखतो.
तो हितचिंतकाची विधायक टीका आनंदाने स्वीकारतो आणि विषारी टीकेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. म्हणजे दुसऱ्यांनी आपल्यावर टीका करावी की नाही हे आपल्या हातात नाहीये. अजिबात नाही. पण त्या टीकेचा आपल्या मनावर किती परिणाम होऊ द्यायचा हे एक गाळणीसारखं म्हणजे फिल्टरसारखं आपल्या विवेकावर अवलंबून आहे. ही गाळणी जेवढी मजबूत तेवढा बाहेरच्या जगाचा त्रास कमी. एकदम तंतोतंत बोललात तुम्ही. आणि याच विवेकातून माणसाला स्वतःच्या अस्तित्वाची ओळख होते, ज्याला आपण आत्मज्ञान म्हणतो. आत्मज्ञान. हो, जेव्हा माणसाला स्वतःचे ध्येय आणि स्वतःची किंमत आतून समजते ना, तेव्हा बाहेरून येणारी खोटी स्तुती किंवा विषारी निंदा त्याला आतून हलवू शकत नाही. खरंय, तो स्थिर राहतो. हो, तो समाजाचा एक जबाबदार भाग बनून राहतो. तो लोकसंग्रह करतो, पण समाज त्याच्या मनाचा मालक बनू शकत नाही. खूपच सुंदर विचार आहे हा. समर्थांनी दशक 19 मधील शिकवण निरूपणमध्ये हेच सांगितले आहे की बाहेरून लोकांशी जुळवून घेताना आणि लोकांशी व्यवहार करताना आतून आपल्या सत्याशी अत्यंत ठाम असले पाहिजे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर समाजाच्या महासागरात जहाजासारखे तरावे, पण महासागराचं पाणी जहाजाच्या आत शिरू देऊ नये. वा, काय उपमा दिलीत तुम्ही. जहाजात पाणी शिरलं की ते बुडणारच. आजच्या या सखोल मंथनातून एक अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शक विचार समोर आला आहे असं मला वाटतं. हो, नक्कीच. आपण पाहिलं की लोक काय म्हणतील ह्या भीतीत जगणं किंवा व्हॅलिडेशनच्या मागे धावणं हा दासबोधाच्या दृष्टीने कसा निव्वळ मूर्खपणा आहे. घरात वेगळं आणि बाहेर वेगळं असं जे दुटप्पी जीवन माणूस जगतो ते कसं आपल्याच माणसांना दुखावतं आणि आपल्याच अस्तित्वाला खोटं ठरवतं हे आपण समजून घेतलं. अगदी. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुर्जनांच्या शब्दांनी, उथळ कमेंट्सनी किंवा समाजातल्या विषारी टोमण्यांनी आपण आपलं आयुष्य कसं थांबू देऊ नये यासाठी विवेक कसा वापरावा हे आपण समर्थ रामदास स्वामींच्या शब्दातून अगदी स्पष्टपणे समजून घेतलं. आणि याच सगळ्या प्रक्रियेचा अंतिम टप्पा म्हणजे समर्थांचा प्रयत्नवाद. प्रयत्नवाद. हो, जे कोणी आपली ही चर्चा ऐकत आहेत त्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की स्वतःला इतरांच्या नजरेतून मोजणे आजच आणि आत्ताच थांबवणे गरजेचे आहे. तुमचं आचरण शुद्ध असेल आणि तुमची कृती प्रामाणिक असेल तर स्वतःच्या प्रयत्नांवर पूर्ण लक्ष केंद्रित करा. अगदी बरोबर. समाज काय म्हणेल ही भीती पूर्णपणे सोडून द्या, कारण शेवटी जे लोक आज नाव ठेवत आहेत ते तुमच्या संकटात तुमच्या जागी उभे राहणार नाहीयेत. त्यांना तुमचं आयुष्य जगायचं नाहीये. खरंय, ज्याचं जळतं त्यालाच कळतं असं म्हणतात ना आपल्याकडे. हो, अगदी तेच. तुमचे आयुष्य तुम्हालाच जगायचे आहे आणि तेही एका मुक्त आणि खऱ्या मनाने. खूपच प्रेरणादायी आहे. या पूर्ण चर्चेचा सारांश मला एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर आणून ठेवायचा आहे. नक्की सांगा. दासबोध आपल्याला वारंवार आठवण करून देतो की आपले मूळ स्वरूप, आपल्या खऱ्या आत्मा किंवा आपले अस्तित्व हे या सर्व दृश्य, उथळ आणि तात्पुरत्या गोष्टींच्या पलीकडे आहे. मानवी क्षमता ही अथांग आणि अमर्याद आहे. अगदी 100%. मग जर स्वतःचं अस्तित्व इतकं अथांग असेल तर समाजाच्या या अत्यंत उथळ, तात्पुरत्या आणि क्षणभंगूर प्रतिक्रियांमध्ये त्याला बांधून ठेवणे हा स्वतःच्याच अस्तित्वाचा आणि स्वतःच्याच क्षमतेचा अपमान नाही का? खूपच मोठा विचार आहे हा. हो ना? शांतपणे बसून या एकाच प्रश्नाचा विचार करणं गरजेचं आहे सर्वांनी. सध्या तुमच्या आयुष्याचं नाटक नक्की कोण जगतंय? तुम्ही स्वतः की लोक काय म्हणतील या भीतीचं ते अदृश्य भूत? स्वतःच्या आयुष्याचं स्टिअरिंग समाजाच्या हातातून काढून पुन्हा स्वतःच्या हातात घेण्याची वेळ आता नक्कीच आली आहे.